नारद मुनी 3 जन्मापर्यंत त्यांचा इथं आपण ऐकणार आहोत. 3 जन्म कसे झाले? 3 जन्म झाले नारदाचे. 3 जन्मापासून काय झाले बा हे आपण थोडी विस्तृत माहिती पाहूया. नारद मुनी हे ब्रह्मपुत्र आहेत. नारद कोणाचा मुलगा आहे? ब्रह्माचा मुलगा आहे. कोणाचा? ब्रह्माचा मुलगा आहे. आणि ब्रह्माचा मुलगा असल्यावर हा दक्षाच्या अगोदर आला. वास्तविक दक्ष मोठा आहे, पण दक्षाच्या अगोदर आल्यानंतर दक्षाला राग आला म्हणून दक्ष नारदाचा जन्म झाल्याबरोबर दक्ष आला. हे दक्ष प्रजापती झाला तिकडे. परंतु हे जे सप्तर्षी आहेत, नारद मुनी आहेत नाही का, हे ब्रह्माजीचे पुत्र आहेत. नारद एकदा भ्रमण करता करता नारदानं काय केलं माहित आहे का? नारदाला असं वाटलं का एका ठिकाणी आता हे त्रिदेव आहेत. कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. हे किती आहेत? याला काय म्हणतो आपण? त्रिदेव म्हणतो नाही का. नारद मुनीला अहंकार चढला. नारद मुनी म्हणतो का मी पूर्ण पृथ्वीवर 3 लोकांमध्ये भ्रमण करतो आणि मी तपश्चर्या करून चतुर्देव बनण्याचे प्रयत्न करतो आणि करतोच. मग यांनी काय केलं माहित आहे का? विष्णूजीकडे आले. विष्णूजीला म्हणतात का मी तपश्चर्या करता जात आहो. ब्रह्माजीला सांगतात मी तपश्चर्याला जात आहो. कशासाठी? का मी चतुर्देव बनणार. जसे तुम्ही देव आहे ब्रह्मा विष्णू मैत्री देव, तसे मी एक नारद देव, मी एक चतुर्देव म्हणून याच्यासाठी काय करतो मी? तुम्ही ते काही करू, फक्त तिच्याकडे नाही पाहत. तिच्या इकडे पाहिलं तर ते काय होते म्हणजे तिला पुन्हा आपण बघ इकडे आपण आपल्या इकडेच लक्ष केंद्रित करायचं. चतुर्देव नारदाला असं वाटलं. आता नारदाला अहंकार झाल्यामुळे चतुर्देव बनण्याचे प्रयत्न केले ना. कोणाही वडिलांनी असं वाटते का ठीक आहे ना तू करत आहे तर. मग ब्रह्माजी काय म्हणतात ठीक आहे बाबा, परंतु पहा तुझे करून राहिला आहे योग्य, तुला करायचं आहे तुझ्या याच्यावर पहा तुला काय पडते. मग मंत्र घेतला. मंत्र घेतल्यानंतर ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. घनघोर तपश्चर्या केली. पुन्हा नारद मुनीनं तपश्चर्या केल्यानंतर काय झालं माहित आहे का? काही काळ निघून गेला, काही कालावधी झाला, पण ब्रह्मदेव काही म्हणजे प्रसन्न झाले नाही. कारण प्रसन्न कशाला होत असतात का? एखादं अलौकिक कार्य जेव्हा किंवा काही करत मागायचं असेल त्यावेळी समजा प्रत्यक्ष भगवंत काय होतील? विराजमान, म्हणजे प्रत्यक्ष समोर येतील. पण तुमचं मागणं झालं अनौचित आहे. मागणी कशी आहे? उचित मागणी असेल तर प्रत्यक्ष देव येतो म्हणजे येतो, याच्यावर दुमत नाही. पण मागणी जर अनुचित असेल तर भगवंत येणार नाही का. तशीच नारदाची मागणी जी होती ती अनुचित होती. उचित होती का? चतुर्देव होणेच नाही ना, त्रिदेवच राहतील फक्त नाही का. तर नारदाला असं वाटलं आता येत नाही म्हणजे आपली जी भक्ती आहे ती फलित झाली आणि त्यांनी येत नाही म्हणून त्यांनी आपलं ते याच्यातून साधनेतून हटले. आणि सूर्य निघाल्याबरोबर काय झालं? सूर्याचं ते तेज असते, ते सूर्याचं तेज नारदाच्या तोंडावर पडलं आणि त्यांनी असं बरोबर केल्यानंतर तर ते म्हणतात, त्यांना राग आल्यानंतर तर सूर्यास्त हो. एवढ्यामध्ये काय झालं? सूर्यदेवानं विष्णूजीकडे पाहिलं. विष्णूजी काय म्हणतात? असं म्हटल्याबरोबर सूर्यास्त झाला. नारदाला काय वाटलं? खाली बस. तुला बांधून आहे ना हाताने ना, हाताचं सोडून घेईन. हा बसा असते भागवतामध्ये उभं नसते राहत. तर सूर्यदेवानं असं खुणावल्याबरोबर विष्णूजी म्हणतात असं केल्याबरोबर सूर्यास्त झाला.
नारदाला असं वाटलं आपण भक्तीच्या बळावर सूर्याला म्हटलं का तू अस्त हो, तो अस्त झाला. म्हणजे आपली जे साधना आहे ती काय झाली, फलित झाली. म्हणजे आपण आता चतुर्देव बनलो हे मान्य करण्यासाठी कोणाकडे गेले, भगवान विष्णूकडे गेले. मी आता चतुर्देव झालो. भगवान विष्णूकडे जात असताना त्याच्या अगोदर एक नगरी लागली. त्या नगरीमध्ये असा आनंद उत्सव साजरा करण्यात येत होता. तिथे नारद मुनी गेले आणि आपल्या त्याच्यामध्ये गेले. नारद मुनी आता म्हणत होते, हा विना आणि हे चिपळ्या काय कामाच्या, मी चतुर्देव झालो आता. गेले टाकून गेले. आणि त्या लोकांनी असा जयघोष केला, चतुर्देव महाराज की जय, चतुर्देव महाराज की जय. नारद मुनी कोणी म्हणत नव्हतं, चतुर्देव. त्यांनाही असं कळलं आता का आता आपण खरंच चतुर्देव झालो बा. येईन मान्य केलं, जनतेनं मान्य केलं आपल्याला. मग तिथं गेल्यानंतर त्यांचा आदरातिथ्य झालं. त्यांचे हातपाय धुवून त्यांना आसनास्त करण्यात आलं. आसनास्त केल्यानंतर काय झालं, सर्वजण मग मागणी म्हणजे त्यांची हे सांगत होते, काय काय म्हणजे तुम्हाला काय तुमच्यावर संकट आहे बा. तर त्यांनी सांगितलं बा आमच्या इथं एक मुलगी आहे, त्या मुलीचा विवाह करायचा आहे, नाही का, त्या मुलीचा विवाह करायचा आहे, पण हिच्या योग्य वर पाहिजे आहे. मिळेल तुम्हाला असं करून देणार, मिळेल मिळेल मिळेल. मग हिची इच्छा अशी आहे का विष्णू सारखा वर हिला पाहिजे आहे. नारदाला असं वाटलं हा हिच्या योग मिळेल तुम्हाला, हिला योग्य तसाच वर मिळेल. बर सर्वजण मग तुम्ही सर्वजण जा म्हणे आणि हिला एकटीला ठेवा म्हणे. हे एकटीच राहिली, ते बाकी जण गेले. गेल्यानंतर तिला आता याची वासना याच्यामध्ये लागली, समजा मनाचे लग्न करण्यामध्ये. का बा मी म्हणजे हिच्यासोबत माझं हे जुळलं पाहिजे म्हणून तिला एकटीला ठेवलं. असं करता करता तुला म्हणे तसा तुझी जी इच्छा आहे तसा तुला वर मिळवलं, असं तिला सांगून हे केलं. झालं. मग तिथून जाण्याची हे. मग जाताना विष्णूजीकडे जात असताना भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला म्हणतात मी चतुर्देव नारद. आता ते मग भगवान विष्णूजीच आहेत. या 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 भगवान चतुर्देव या नमस्कार नमस्कार या या या. तू तर आदरातीत आहे, चला तू बघा. त्यांना असं वाटलं आपल्याला तुम्ही मान्य केला, आता विष्णूजीनं मान्य केला आपल्याला चतुर्देव. मग आता माझी इच्छा अशी आहे का मला विवाह करायचा आहे. अरे रे 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 तू नारद मुनी महाराज तुम्ही कुणीकडे भटकले नाही का, तुम्ही भटकले कुणीकडे. नारद मुनी आहे ना तुम्ही बाल ब्रह्मचारी आहात ना. नाही मला विवाह करायचा आहे, माझी इच्छा आहे. तुम्ही त्रिदेवामध्येच मोडता ना, तुम्ही त्रिदेव आहेत ना. विष्णूजीला म्हणतात तुम्ही कसं लग्न केलं, एकच लग्न नाही झालं तुमचं, मी एकही नाही करू का. तुझी इच्छा बाबा, तुला करायचं असेल तर कर बोले का. हा तर मग मला करायचं आहे. त्या अमक्या राजाची मुलगी आहे नाही का, त्या मुलीसोबत माझं लग्न करायचं आहे. तिथं आहे स्वयंवर, तिथं काय आहे स्वयंवर आहे. त्या स्वयंवरामध्ये मग तिची एक अट आहे. कोणती अट आहे का, तिची अट आहे का ते विष्णू सारखंच म्हणजे हरी सारखं, म्हणजे प्रभू भगवंताला हरी म्हणतात ना, हरी सारखं रूप धारण पाहिजे. आणि तेव्हाच ती माळा टाकत. असं सुंदर रूप द्या मला. आता तुम्ही कोणाला म्हणतात, भगवान विष्णूजीला म्हणतात तुमच्यासारखं मला हरीसारखं, तुमच्यासारखं म्हटलं हरीसारखं पाहिजे. म्हणजे तिला सांग तिची इच्छा आहे हरीसारखं रूप पाहिजे. ठीक आहे ना नारद, इच्छा काय भेटून जाईल तुला. मग भेटून जाईल म्हटल्यानंतर यांना आता वाटलं का नाही आता आपल्याला भेटत नाही का. तर मग केव्हा आहे स्वयंवर मग आतापासून नारदा नाही चतुर्देवा आतापासून देऊन काय फायदा. विवाह कधी आहे स्वयंवराचा, अमक्या दिवशी. मग या वेळेस ती तुझ्याकडे येईल, तुमच्याकडे येईल. आरेकारी नाही आता आहो का, ज्यावेळेस तुमच्याकडे येईल चतुर्देवा
त्यावेळेस तुमचं जे रूप आहे ना ते रूप हरीच होईल. बर पहा बरं, तुम्ही चाटा मारल्या, काही भरपूर चाटा मारले तुम्ही, याच्यात चाट नका मारू. अरे नाही, तुला हरीचं मुख पाहिजे ना, भेटून जाईल ना. जा गेलं तू विवाहाचा समजा वेळ आली, सर्व झालं आणि काही नाही, तिथं स्वयंवर रचना केलं. स्वयंवरामध्ये ती आली हार घेऊन. हार घेऊन आल्यानंतर पाहत 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 नारदापर्यंत आली. आणि नारद आपल्या ह्याच्यातून उठून तिच्या समोर असा करायला गेला. टाक म्हणजे टाक माझ्या ह्याच्यात, कारण माझं हरित रूप आहे. तिच्या मैत्रिणी हसल्या आणि ती हसायला लागली. हसायला लागल्यानंतर मला का हसतात बाहेर, आणि ती समोर जायला लागली. हा पुन्हा इथून उठला, पुन्हा समोर गेला आणि मान करून राहिला अशी, टाका माझे कळ्या. ते पुन्हा जोडलेल्यानं हसून राहिली. हा काय प्रकार आहे म्हणून ती म्हणते नारदाला, तुमचं मुख पहिले आरशात पाहून घ्या म्हणते काय. मग ही जेव्हा नारद पाहायला गेला आरशामध्ये, त्याने वानराचं तोंड दिसलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. कशाचं दिसलं तोंड? नारदाले असा राग आला, कातावून असा राग आला, कधीच नसेल तेवढा राग आला त्याला, तेवढा राग आला. गेला वैकुंठामध्ये. तिथूनच मी चतुर्देव अशी माझी नामुष्की केली. तुम्ही काय समजता कोणा? तुम्ही समजून काय राहिले? मी चतुर्देव, जसे तुम्ही त्रिदेव आहात तसे मी चतुर्देव आहोत. आणि तुम्ही माझी अशी केली, अशी बेइज्जती केली तुम्ही, नाही का? मला वानराचं तोंड दिलं. मी तुम्हाला श्राप देतो. नारदाला श्राप दिला. कोणता दिला श्राप? म्हणे मला जसं तू नारदा, मला मी ते मुख मागितलं होतं हरिमुख, मला तू माकडाचं रूप दिलं. कशाचं? वानराचं माकडाचं रूप दिलं. जा म्हणे मी श्राप देतो म्हणे तुला. त्रेतायुगामध्ये ज्याच्यामुळं म्हणे तुझी पत्नी जी आहे ना म्हणे, ही पत्नी म्हणे एक दृष्ट राक्षस हरण करीन म्हणे. काय करेल म्हणे? तुझी पत्नी दृष्ट राक्षस हरण करल म्हणे आणि ती दरदर बिलकुल फिरल म्हणे. तिने दुःख भोगावं लागल म्हणे, खूप दुःख भोगावं लागल म्हणे. आणि तिच्या शोधासाठी म्हणे तुला जसं मला वानर रूप दिलं त्याच्याच पांगोती जावं लागणार आहे, त्याच्या शरणांगती जावं लागणार आहे म्हणे तुला. आणि त्यांच्या मदतीनच म्हणे तुझ्या पत्नीचा शोध लागल म्हणे. हा श्राप देऊन दिला. मग श्राप दिल्यानंतर मग भगवान विष्णू म्हणतात, अरे नारदा, तू म्हणतेस ना का मी तुला तुझ्यासोबत फसवणूक केली. मी फसवणूक नाही केली. तू मला मागितलं हरीचं रूप आणि संस्कृत भाषेमध्ये हरी म्हणजे वानराचं रूप होते. पाहिलं का तू शास्त्रात? हरी रूप म्हणजे वानराचं रूप होते. हरी हा शब्द संस्कृत मध्ये वानर होते. मी ते केलं बा, मी तर काही. पण त्यावेळेस हा श्राप दिल्यानंतर लक्ष्मी माता समोरच होत्या. लक्ष्मी मातेला ज्यावेळेस असा श्राप दिला, अरे दृष्ट नारदा, हा श्राप तू कोणाला दिला? भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये मी कधीही दुवा बनत नाही. लक्षात ठेव, मी आजपर्यंत दुवा बनली नाही. भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये मी कधीही आळ आली नाही. माझा काही संबंध नसताना माझा काही संबंध आहे का? माझा काही एक संबंध नसताना तू मला माझं दृष्ट राक्षसाकडून हरण निश्चित केलेलं आहे. तू काय केलं? एक दृष्ट राक्षसाकडून माझं हरण निश्चित केलेलं आहे आणि मला दुःखाच्या योनीमध्ये लोटलं. माझा कोणता गुन्हा होता त्याच्यामध्ये? माझा काही दोष आहे का? मग तू मला असा श्राप दिला माझा काही दोष नसताना, नाही का? जा म्हणे मी तुला श्राप देतो म्हणे. मी तुला श्राप देतो, तुझं नारदत्व जे आहे ते नष्ट होईल. त्याच्या अगोदर म्हणते नारद मी कोणा चतुर्देव, मला तुमचा श्राप लागत नाही. आता बघू म्हणते लक्ष्मी म्हणते.
का श्राप माझा लागते का नाही लागत, तू श्रेष्ठ भरते का मी श्रेष्ठ भरते. श्राप दिला का तुझं हे नारदत्व बिलकुल आता जे आता नष्ट होऊन तू भूतलावर दरदर दरदर असा फिरशील, भिकाऱ्यासारखा फिरशील दरदर. आणि तुझा जन्म होता, तुझा पिता जन्म झाल्याबरोबर तुझा पिता चालला जाईल मायपाशी, तुझा वाळून होईल, तुला दरदर ठोकरे खावं लागल. हा श्राप लक्ष्मीनं दिला. आता दोघांना श्राप दिला. इकडे हा लक्ष्मीला श्राप दिलेला. हे कोण झाले? लक्ष्मीला म्हणजे लक्ष्मी मातेला सीताहून भोगा लागला नाही का. रामाने वनवास झाला. हे रामजीला पहिले श्राप आहेत, 2-3 श्राप आहेत ते, म्हणून ती गोष्ट त्याच्यामध्ये. एक भृगु ऋषीने श्राप दिला होता. भृगु ऋषीने श्राप दिला होता. जसं माझ्या पत्नीला म्हणजे शुक्राचार्याचे वडील जे आहेत भृगु ऋषी, त्यांनी पण श्राप दिला होता का जसे माझ्या पत्नीला तू मारलेला आहेस नाही का, तसाच तुला सुद्धा ख्याती देताना तुला सुद्धा असं त्रेतायुगामध्ये दरदर फिरायला लागल आणि तुझ्या पत्नीपासून तुला विसंगती होईल. हा भृगु ऋषीचा श्राप आहे नाही का. असे श्राप एका म्हणजे नारदाचे श्राप आहे. तर म्हणून लक्ष्मी मातेला काय व्हावं लागलं, सीता होऊन तो श्राप त्याचा नारदाचा हे करावा लागला. आणि नारदाला लक्ष्मीचा श्राप असल्यामुळं नारदाचं नारदत्व नष्ट झालं, भूतलावर आलं. भूतलावर आल्यानंतर काय झालं माहित आहे का, मग उपहरण गंधर्व जन्माला आला. उपहरण गंधर्व पण हा पहिल्या जन्मामध्ये खूप तत्वज्ञानी होता, खूप हुशार संगीत. गंधर्व म्हणजे ते गायन करणारे, त्याच्यामध्ये जन्म झाला गंधर्वाच्या घरी. एवढं जबरदस्त गायन करणारा का या त्रैलोक्यामध्ये एकमेव असा तो उपहरण गंधर्व होता. तो नारदाचाच जन्म झाला तो का तो एवढं संगीत जबरदस्त हे करत होता का मंत्रमुग्ध होऊन जात होते. मग भगवान ब्रह्माजीकडे जेव्हा भगवान विष्णू जाणार होते तर तेव्हा सूर्य आपला इंद्रदेव वशिष्ठ मुनी जवळ आले. कारण वशिष्ठ मुनीचा हा शिष्य होता. कोण? उपहरण गंधर्व. कोणाचा शिष्य होता? वशिष्ठ ऋषीचा. आणि वशिष्ठाकडे आल्यानंतर इंद्रदेव म्हणतात का मी तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी आलेला आहो का, कारण तुमचे पिताश्री म्हणजे ब्रह्माजीकडे एक संमेलन आहे. त्या संमेलनामध्ये जे कुणी येत असतील समजा भाग घेण्यासाठी, जे काही गंधर्व आहेत समजा नाच गायन करण्यासाठी, त्यांना आमंत्रित करण्यासाठी, तुम्हाला ते ऐकण्यासाठी मी आमंत्रित करण्यासाठी आलो. ठीक आहे, त्यांनी त्यांचं आमंत्रण स्वीकारलं. मग आता हे निघाले कोण? वशिष्ठ मुनी. पण उपहरणाला म्हणतात तू येऊ नको, कारण तो दृष्ट होता. कारण त्याचा म्हणजे वास्तविक झाला होता तो, त्याची पूर्ण म्हणजे याच्यामध्ये पूर्ण हे होती आणि त्याच्यामुळं तो दृष्ट स्वभावाचा बनला होता. तर तू येऊ नको बा. नाही, तो म्हणे उपहरण गंधर्व मला काही तुमची आवश्यकता नाही म्हणे. कारण गंधर्व असे आहेत, गंधर्वाला कुठेही जाता येते, कुठेही फिरता येते गंधर्वाला, कुठेही स्वतःच्या यानं. तर मला मी स्वतःच्या बलावर येऊ शकतो म्हणे. मग ज्यावेळी ठरलं, विष्णू भगवंत तिकून आले, इकडून हे गेले. आल्यानंतर त्या इंद्रासोबत जी वशिष्ठ ऋषीकडे गेले होते त्याच्यामध्ये एक रंभा होती. त्याच्या सोबतीने कोण होतं? रंभा होती. रंभा आणि इंद्र हे दोघेही जेव्हा वशिष्ठ मुनीकडे गेले ना, तर त्यावेळेस वशिष्ठ ऋषींनी सांगितलं का याची जी दृष्टी होती याची दृष्टी कुणीकडे होती? याची दृष्टी फक्त कोणाकडे होती? रंभेकडे होती. कोणाची? त्या उपहरण गंधर्वाची. आणि या वशिष्ठ ऋषीने माहित झालं काय असं आहे. मग त्यांनी एकच हे केलं का तू येऊ नको बा. हा म्हणे मी येतो. मग ज्यावेळेस आल्यानंतर मग तिकडून विष्णू भगवान आले. इकडून गेल्यानंतर हा गंधर्व गेला, हाही गेला उपहरण गंधर्व. आणि हा आपल्या वाद्याने सुरुवात की त्याच्या वडिलाला नमस्कार न करता समजा हा उपहरण गंधर्व त्याचा मुलगा समजा म्हणायचा. कोणाचा? नारद मुलगाच होता ना. हा उपहरण गंधर्व समजा त्याचा मुलगा समजा. या एवढीमध्ये पडला ना तो आता. नमस्कारही केला नाही आणि बसला. बसल्यानंतर तिकडून इंद्र आणि रंभा आली. रंभा कोण आहे? रंभा ही मंथनामधून निघालेली
एक रत्न आहे, अप्सरा आहे, मन रंभा, ही इंद्राच्या इथं गेली. तर ती रंभा सोबत होती, पाहायला सुंदर होती. तर याची वासना वाढवत होती ना. याचं काय झालं, कारण त्या लग्नापासून याही हिच्यात टाकलं तरी त्याची वासना गेली नव्हती. ते म्हणतात ना, वासनेच्या संगे भस्मासूर गेला, नाही का. पाहत्या रावणा काय झाले, नाही का. म्हणजे मग हा तिथे गेल्यानंतर हा रंभेलेच पाहत बसला, कारण त्याला पाहायला होतं पहिले रंभेला. रंभेला पाहत बसला. भगवान विष्णू आले तिथं, सर्व आले. हा काही रंभे करत आणि यानं वाजवणे सोडून दिलं. आता काय करा, ब्रह्माजीने राग आला. त्याचा पुत्रच होते तो. राग आल्यानंतर तेव्हा पुन्हा श्राप दिला. पुन्हा ब्रह्मदेवाने, जा म्हणे तू दरिद्री याच्यामध्ये पडशील म्हणे, जाताच तुझी जी वडील मरून जाईल आणि असं दर दर ठोकरे खाशील म्हणे तू असं. आणि त्याच वेळेस त्याची स्थिती तो अहंकारामध्ये समजा मला, त्याच वेळेस तो भूतलावर पडला आणि त्याचं नाव झालं बिरजू. तिसरा जन्म कोणाचा, आपल्या नारदाचा जन्म इथं पाहता. नारद तिसऱ्या जन्मामध्ये गेला तो, त्याचं नाव झालं बिरजू, नाही का. मग बिरजू नाव पडलं, वडील मरून गेले. आता काय करत, आईनं काय केलं, ऋषी मुनी होते त्यांच्याकडे ही काय करत होती समजा मनाची, एक सेवेचं कार्य करत होती. यालाही सेवेचं कार्य दिलं. हा एक फुलं वगैरे काहीतरी आणायचा, असं करायची, त्या साधू संतांची सेवा करायची दिवसामागे दिवस. आता ही आई घरी निघून आली, याला तिथंच ठेवलं. याला हिमालयात चाल म्हणून म्हणत होते समजा म्हणाते, पण ते आईचं त्याला हे असल्यामुळे तर आईकडे तो आक्रोश झाला. तर ते म्हणे मी आईकडे जातो म्हणे, तुम्ही निघून जा. मग ते तिथून ती निघून गेले. पण इच्छा त्याच्यासोबत जाण्याची होती किंवा त्याच्यासोबत राहण्याची होती, पण आईमुळे तो जाऊ शकला नाही. पण जेव्हा तो वापस येत असताना काय झालं माहित आहे का, खाली वापस येत असताना काय झालं नाही माहित आहे का, तर त्याला एकदम सोबती भेटला. आणि कुठं चालला म्हणून विचारलं. तो म्हणे आईच्या भेटीला. आई कुठं म्हणे, आई तर गेली म्हणे, स्वर्गवासी झाली म्हणे. आई कशानं वाढली होती माहित आहे का, ती गायीचं दूध काढायसाठी गेली होती. तर तिचा सापावर पाय पडला, साप दंश झाला आणि तेव्हाच ते काय झाली, स्वर्गवासी झाली. अशा प्रकारे मग त्याला असं वाटलं, आता इकडे जातो तर हे साधू संत निघून गेले, नाही का. इकडे जातो तर आईचं प्रेत पळून आहे तसा. तर मग आता आईचं प्रेत, मग आता काय करायचं. यानं काय केलं माहित आहे का, आईला त्या कुटियामध्ये ठेवलं, झोपडीमध्ये. आणि यानं पूर्ण आग लावून दिली कुटियाने. म्हणजे यानं स्वतःचं घरी ठेवलं नाही, आई सकट पूर्ण पेटून दिलं आणि त्याच्यातच संस्कार करून टाकला आईचा. आणि हा एकटा आता काय करायचं म्हणून याला सुचत नव्हतं. हा आपला आत्महत्या करायला निघाला. कोण, हा बिरजू, म्हणजे नारदाच्या वेशात त्याच्यातला. तर गेला, एका याच्यातून उडी टाकली. उडी टाकल्यानंतर काय झालं माहित आहे का, त्याला काहीच नाही झालं, खाली जसे तसा. मग देवा म्हणे तू मरूही देत नाही. मग त्याने देवाने आठवलं त्याने, कारण वृत्ती कशी होती पहिले, नारदाची वृत्ती होती. ते नारदाची वृत्ती होती, कारण ती जात नाही ना. काय माणसाचं काय काय जात नाही मेल्यावर, माहित आहे का तुम्हाला. माया मरी न मन मरा, मरमर गया शरीर, आशा तृष्णा ना मरी कहते दास कबीर. मायाही मरत नाही, मनही मरत नाही, आशाही मरत नाही, तृष्णाही मरत नाही, माणसाची इच्छाही मरत नाही. ह्या जेव्हा मनुष्य मरतो म्हणजे जीव निघून जातो ना, त्याच्या सोबत जातात ह्या 4-5 गोष्टी. आले का लक्षात. ह्या कोणी देहामध्ये हा देह धारण करत आत्मा, त्या देहामध्ये याच्या वृत्त्या जातात, त्या देहामध्ये माया, मन, नाही का, आशा, तृष्णा ह्या त्याच्यासोबत जातात. तो मानवाच्या रूपात जाव का जनावरांच्या याच्यात जाव, पण ह्या सोबत जात असते. कारण माया मरत नाही, मन मरत नाही, मरमर गया शरीर मरते, आशा मरत नाही, तृष्णा मरत नाही, इच्छा मरत नाही त्याची. तो नारदाच्या याच्यामध्ये असूनही त्याची इच्छा कशामध्ये होती, लग्नामध्ये होती ना. ते परत उपहरण याच्यामध्ये गेल्यानंतर त्याची इच्छा कायम होती ना, नाही का. अशा प्रकारे मग भगवंताचं नामस्मरण करून तेवढ्यात काय झालं, हा तिथं असताना भगवंत एकदम दिसले त्याला, भगवान विष्णू. आणि यात ती एकदम बिलकुल दिशाभूल झाली, एकदम त्याला एकदम जाग आल्यासारखी. आणि मी तुमच्याकडे येतो, हा त्याला बिलकुल हा अट्टास धरला. पण तेव्हा ते अंतर्धान झाले. मग मला तुमच्याकडे यायचंच आहे.
अशी भक्ती केली, अशी भक्ती केली, अशी भक्ती केली का प्रत्यक्ष नारद मुनी भगवंत प्रगट झाले आणि पुन्हा पूर्ववत जे पद आहे नारदाचं ते पद त्याला प्राप्त झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशी ही मोठी नारदाची कथा. नारदाची कथा आजकाल फक्त थोडक्यातच सांगतात ते काही सांगणारे आहेत ते. कारण काय कुठून सांगतात ते फक्त काही नाही ऋषीमुनीकडे होता ते नाही का त्याचं नाव बिरजी होतं आणि त्याचं बस त्याच्या आईचा मृत्यू झाला. हे एवढी मोठी कथा जी आहे हे मुळापासून आहे. इथून मग तिकडे फाटा फुटला कोणता तिकडे तो श्राप दिला तिकडे लक्ष्मी मातेला नाही का ते तिकडे रामायणामध्ये गेलं. हे असे फाटे फुटले नाही का म्हणजे तिथून पुन्हा एक फाटा फुटली इकडे म्हणजे असं त्याच्यामध्ये लय अशा प्रकारचे हे आहेत. म्हणून आपण नारदाचं जे आहे ते बघितलेलं आहे. याच्यानंतर काय आहे नारदानं जे कमावलं ते आपण कमावायचं असं आपल्याला वाटायला नाही का. गोपाल कृष्ण भगवान की जय. इथं बस उभा नाही राहत, उभं नाही राहत, बाहेर जातो तू बने राहत बाहेर जा. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे आता आपण नारदाचं पूर्वचरित्र बघितलेलं आहे नाही का. नाही का आता आपण अश्वस्थाम्याकडे जाऊ नाही का. तत्पूर्वी आपण थोडं याच्या प्रकारे जे नारदानं केलं ते आपणही करत आहोत नाही का. आपणही करत आहोत ना. फक्त फरक एवढा आहे नारद त्या जन्मामध्ये गेल्यानंतर नारदाला किती कष्ट भोगावं लागले. आपणही या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला किती कष्ट भोगावं लागत आहे नाही का. म्हणजे नारदाची म्हणा किंवा आपली म्हणा ही स्थिती सारखीच आहे. म्हणून आपण नारदासारखं जरी समजा असलं तर नारदानं त्याची सांभाळली, नारदानं त्याची सांभाळली. आपण गमावू नका, आपण आपली सांभाळून ठेवा नाही का. नाहीतर आपल्या पदाचा भाजीपाला झाल्याशिवाय राहणार नाही. कारण माणसाचं पद हे सर्वात मोठं पद म्हटलं म्हणजे तिथं गेल्यानंतर भगवंताच्या बिलकुल समीप म्हणा जवळ म्हणा किंवा त्याच्या लोकात म्हणा हे भेटणं महत्वाचं आहे. ज्याला कोणाला हे जे भेटलं ना तिथं काय हवं. तुम्ही स्वर्ग कशाला म्हणता. तुम्ही अनुभव करा त्या गोष्टीचा. तुम्ही पाहिला नाही, तुम्ही नाही पाहिला, त्याचा एक अनुभव पहा. म्हणजे अनुभव म्हणजे असा एक डोळ्यासमोर चित्र आणा. जिथं भगवंताचा वास आहे, जिथं भगवंताचा वास आहे त्याचं घर कसं असेल, त्याची नगरी कशी असेल. त्याच्या नगरीमध्ये जेव्हा आपलं समजा आपल्याला वास्तव्य राहील आपलं कमी भाग्यवान आपण. म्हणून त्याच्यासाठी तेवढ्याशा भक्तीनं जमत नाही नाही का. आता तुम्हाला एखादं काही विकत घ्यायचं असेल त्यासाठी मोठी आपल्याला पुंजी बरोबर द्यावं लागेल. तुम्ही तर इतकी समजा एवढीशी पुंजी दिली एवढं मोठं जर घ्यायचं आहे. आपल्याला अमेरिका विकत घ्यायची आहे, चालले आपण 10 रुपये घेऊन. किती 10 रुपयात अमेरिका भेटेल का तुम्हाला. अमेरिका जरी विकत घ्यायची जर असेल आपल्याला तर त्याच्या किती पट आपल्याला पैसे त्याला द्यावं लागेल तेव्हा ते आपल्याला भेटेल नाही का. तर मग ते तेवढं आपल्याला जर करायचं असेल तर तेवढी भक्ती आपल्याला करावी लागते. भक्तीचं महत्व. आणि एक लक्षात ठेवा, भक्ती ही कशाच्या बलावर केली पाहिजे, भक्तीचं स्वरूप काय असलं पाहिजे, भक्ती कशी केली पाहिजे आणि भक्तीचं फळ कसं आपल्याला मोठं भेटल, कोणत्या प्रकारची भक्ती केली तर आपल्याला मोठं फळ भेटल हे महत्वाचं आहे. नाही तर आम्ही भक्ती तर करतो हो दररोज. आता आमची इथं देवहारा राहते, असा देवहारा राहते का सुंदर राहते. एक देवपाट असतो, त्या देवपाटामध्ये कुठे गेलो का एक एक घेऊन येतो आपण नाही का. नाही का मनी माय माता माय भेक्षा माय ज्या काही याच्या माता नाही का. नाही का गिरडले गेलो तर आणला गुवा फरी त्याला बसून त्याच्यामध्ये जागा हो का नाही हो नाही का. गेलो पंढरपूरला आणला विठोबा कोणाची डोक्यावर बसून तिथं नाही का. नाही का कुठे
आळंदीने गेले, आणली ज्ञानेश्वर माऊली, दिल्ली कुठं सही बसून, नाही का? अशा प्रकारचे आपण एक एक जमा करून एकमेकाच्या अंगावर उड्या मारतात ते, नाही का? एकामेकाच्या अंगावर उड्या मारतात ते. बिचारे म्हणतात आम्हाला इथं जागा नाही, तुम्ही ठेवलं कशाला? आम्हाला इथं, आमच्यासाठी इथं जागाही नाही, आणि एकामेकाच्या डोक्यावर एकामेकाच्या अंगावर उड्या मारत आहेत ते. कुणाच्या गुंतत नाही. एकट्या धुवाच्या वेळेस एक हातात टोकला, एकाच्या पायात गुंतते, नाही का? नाही का? एखादा पायात एखाद्या गुंतल्यानंतर काय होते माहिती आहे का? तो एक वाट पाहते, ह्या कधी सोडवते मला ह्याच्यातून, माझा टोकला लटकून आहे त्याच्यामध्ये, नाही का? मग कधी तुम्ही जाता, तो एखादा काढता तर ठेवता तिथं झालं. अशा प्रकारचं आपण त्याचं हे करतो, नाही का? ही भक्ती काय? ही भक्ती हे आपलं कर्मकांड आहे. हे काय करावं नाही, अशातला काही भाग नाही, आपण करावं. यानं काय माणसाचं मन प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला हे करणे. हे प्रसन्न राहण्यासाठी आता तुमचा देवहार किती सुंदर वाटत आहे. हे प्रसन्न माणसाचं मन सदैव, जसं मंदिर आपल्या घरामध्ये, हे घर मंदिर असलं पाहिजे, नाही का? हे घर जर मंदिर जर असेल तर त्या मंदिरामध्ये राहणाऱ्या देवता ह्या एका देवतेप्रमाणे असल्या पाहिजे. नाही तर मग जशी तिच्यामध्ये ते उड्या मारून राहिले तशी तुम्ही एकामेका घरामध्ये उड्या मारता, नाही का? त्याला घर म्हणेल का? मग त्याला घर म्हणता येणार नाही. तर घर त्या मंदिरानं घर शोधते, त्या मंदिरात जसे देव राहतात तसं घर मंदिर होऊन जाते. या मंदिरात सुद्धा देवते समान माणसं असायला पाहिजे, तर ते घर, नाही तर का? हे करत असताना आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, हे तर फक्त तुमचं ध्यान लागण्यासाठी किंवा तुमचं लक्ष केंद्रित होण्यासाठी देवहारा असतो तुमच्यासाठी. लक्षात घ्या, इथून तुम्हाला चालना मिळते भगवंताचे. पण नामस्मरण हे सतत केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही नामस्मरण करणार नाही तोपर्यंत तुमची भक्ती वाढणार नाही. हे केल्याने फक्त तुम्हाला समाधान प्राप्त होईल. तो म्हणाल तुम्हाला मलिना आज आंघोळ घातली, मला काय ह्या क्षीरसागरामध्ये कमी आहे का? समुद्रात डुबतो पोहतो मी, मला का माझी काय आंघोळ करू शकते तू, नाही का? आणि तुझा भाव फक्त शुद्ध ठेव, तुझ्यासाठी मी सर्व ठिकाणी आहो. शुद्ध भाव झाला देव नाही दूर त्याला. ज्याचा अशुद्ध भाव झाला देव नाही दूर त्याला. त्याचा शुद्ध भाव करा तुम्ही, अंतःकरणातून त्याला पहा. नुसतं डोळ्यानं पाहू नका त्याला, नुसतं डोळ्यानं न्याहाळू नका त्याला, अंतःकरणाच्या चक्षु मधून त्याला तुम्ही न्याहाळा हे भगवंता. आणि त्याच्यासाठी दररोज 2 अश्रू ढाळा. फक्त येतही नसतील अश्रू, कोणी असं असत अंधारामध्ये करा तिथं, आणि त्याच्या जवळ जाऊन 2 अश्रू टपका, फक्त 2 अश्रू. अंतःकरण तुमचं शुद्ध होऊन जाईल, शुद्ध अंतःकरण होऊन जाईल. आणि मनामध्ये तो भगवंत एकदा तुमच्या अंतःकरणात धसला ना, त्याला अंधळ करण्यासाठी काहीतरी द्यावं लागेल त्याला. तसा अंधळ नाही जात, नाही का? तसा अंधळ नाही जात. त्याला देण्यासाठी फक्त 2 अश्रू दररोज टाका तुम्ही, सकाळ संध्याकाळ. तो हे ऑटोमॅटिक तुमच्या अंदर चालला जाईल. एकदा का अंदर, मग धरीला पंढरीचा चोर, नाही का? गळा बांधून या दोर. मग जसा तुम्ही पंढरीचा चोर पकडता त्याला गळा दोर बांधा ना, तसाच तो तुमचा बिलकुल बांधला जाता झाला. असं आहे. एक तेवढी भक्ती कोण्या पद्धतीची करायची हे आपल्याला न्यावून घ्यायचं. नाही तर काही केलं काही नाही जमत. त्याच्यात भक्ती तर तुमची ऱ्हास होत नाही, वाढत नाही. भक्ती तर तुम्ही कराल, तुम्हाला वाटेल आपण करत आहोत, नाही का? पण तुमचं पाप दररोज जास्त वाढत आहे. ते पाप आपलं कमी करण्यासाठी दररोज जीवजंतू आपल्याच्यानं मरतात, ते पाप होऊनच राहणं. ते पापाचं क्षालन होण्यासाठी नामस्मरणानं ते क्षालन होऊन जाते, बिलकुल ते नष्ट होऊन जाते पाप, नाही का? म्हणून हरीचा नाम मंत्र जपा. भगवंताचं कोणती तुमची जी आराध्य देवता आहे, गुरुच्या मुखातून तुम्ही काय करा, मंत्र घ्या. नाही गुरु ग्रंथाला गुरु मानायचं, त्यांच्याकडून तुम्ही मंत्र घेऊन त्या मंत्राचा जाप करून नेहमी सतत जाप करत राहता. कोणतेही कार्य करत असताना हरिबोला देता, हरिबोला घेता, नाही का? सर्व कार्य करिता हरिबोला, नाही का? हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देहत्यागांती, हरिबोला, हरिबोला रांधता, हरिबोला कांडता, नाही का?
हरी सर्व कार्यकर्ता हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला. सर्व कार्य करीत असताना हरीचं नामस्मरण करा. म्हणजे त्याच्यासाठी तुमच्या 24 घंट्यामध्ये सर्व काम आहेत. तुम्ही म्हणता मी कामात आहो, काम हातानं करावं लागते देवा. काही नाही आपण त्याचं एवढं मोठं काही नाही, तेवढं आपण त्याचं पाप काय नाही घ्यायचं. आपण फालतू खोटं बोलतोय, खोटं नाही बोलत आपण. नाही मी मला काम असतो. अरे काम राजा पायानं हातानं करतो, तोंडानं कोणतं काम करते बाबा. आजपर्यंत माणूस पाहिला का तोंडानं काम करताना? तोंडानं काम करताना तर मी एकही नाही पाहिला. फक्त काही शिक्षकच फक्त वर्गात शिकवतात, तेच तोंडानं काम होतं, नाही का? नाही का? तर हातानं काम करतो आपण. जर स्वयंपाक करत असताना तर हाताने करतो, तोंडानं करतो का? तुम्ही जर तोंडानं म्हणत असाल तर मग तुमच्यासारखे भाग्यवान नाही कोणी, नाही का? मी तर एकमेव पाहणार मग का तोंडानं स्वयंपाक करणार. मी तर तिकडे अमरावती जिल्ह्यात जाऊन सांगेन माझ्या गावाला, तुम्ही काय बोलता, तुम्ही नका बोलू, तोंडानं काम करणारे आम्ही आमच्या इकडे पाहिले. स्वयंपाक तोंडानं करताना पाहिला, नाही का? आमच्या इकडे बाया तुमच्या इकडे हातानं बोंड वेचतात, आमच्या इकडे बाया तोंडानं बोंड काढतात कापसाचे. असं म्हणावं लागेल मला वावरात जाणाऱ्यांना, नाही का? अरे वावरात जाणाऱ्यांना यांना गोष्टी दुसऱ्या नाही, याची धुणं तिथं धुणं ते तिसरी जागेवरच राहायचे. पण ह्या दोघीच जणी आणि ते केल्यापेक्षा सतत तुम्ही नामस्मरण करा ना. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचं पाप जळून जाते ते एका जन्माचे नाही हो. एका जन्माचं म्हणलं कमी, जन्मांतरीचे जन्माचे जे पाप ते धुतल्या जातात. ते कशानं? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना नाही, पुण्याची गणना कुठंच आहे? गणनाच नाही पुण्याची किती. मी तुम्हाला तेच तर सांगत आहो. कोणती भक्ती केली पाहिजे? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असुनी संसारी जीव वेग करी. वेदशास्त्र उच्चारी माय सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा. द्वारकेतला राणा पांडवागरी. ज्ञानदेव महाराज म्हणतात, व्यासांनी ज्ञानदेव महाराजांनी लिहून ठेवलेला आहे. अभंगातून अभंग हरिपाठ असते टावीचे रचिले विश्वासे ज्ञानदेवेने. ते पाठ करी इंद्रायणी तिरी. होय अधिकारी सर्वतातून. बसावे एकाग्री स्वस्थ चित्त मन. उल्लासेस कर्ण स्मरण जीवी. अंतकाळी दैजा. अंतकाळी म्हणजे हा जो हरिपाठ केलेला आहे ह्या अभंग 28 आहे. आणि त्यापैकीचा हा पहिला अभंग आहे. आणि पहिला अभंगच हा वेदार्थाचा सार आहे. त्याच्यामध्ये हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणी केली. ऐसुनी संसारी जीव वेदशास्त्र उच्चारी पाहिजे, नाही का? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना तू नाही, असं आहे. म्हणजे हे जे म्हणत राहतो ना आपण सतत, कोणतंही किती काही मोठं संकट येऊ. माझे अनुभव सांगतो तुम्हाला. मोठे संकट येऊन गेले माझ्यावर. अरे त्याच्यातून वाचूच शकत नाही, वाचूच शकत नाही. एवढ्या मोठ्या संकटातून म्हणून वाचूच शकत नाही. अशा संकटामधून मी वाचलेला आहो. आता काय सांगतो, माझ्या किती मी संकट गेली असं, पण मला तारवणारा तोच आहे. माझं नावही हरी आहे आणि मी हरीचंच नाव घेतो. जाताना सुद्धा मी भगवंताचं नाव, मी कुठेही जाऊ भगवंताचं नाव सोडून मुखातच राहिलो. पहिले मंत्र म्हणून टाकायचा मृत्युंजय मंत्र. मृत्युंजय मंत्र म्हटला घरातून निघायच्या वेळेस 3 तास म्हणायचा. नंतर भगवंताचं नामस्मरण चालू ठेवायचं. मग तुमचं मन कुठं जाई फिरो, पण मुखानं चालू राहायचे, मुखानं चालू राहायचे. हे जेव्हा तुम्ही कराल ना त्याची गणनाच नाही करू शकत नाही ना, त्याची गणना नाही. हेच करासाठी आपल्याला हे करावं लागते. हे तसं नाही जाताना. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वारुक्मे वंदना मृत्युर्मोक्ष यमामृता. हा मृत्युंजय मंत्रात तुम्हाला जर लागत असेल तर मी लिहून देईन, किंवा याच्यावरही निघते, तो मोबाईलवरही निघते, किंवा लागत असेल तर मी. हा मंत्र जर समजा मनाचा घराच्या बाहेर निघताना दरवाजावरच लावून ठेवायचा. पाठांतर जाता येतात होऊन जाते तो. आणि सतत घराच्या बाहेर निघालो का ते 3 वेळा म्हणायचा निघायच्या अगोदर. आणि तिथून निघाल्यानंतर
मग आपलं जे कार्य आहे ते कार्य सिद्धीत जाते आणि भगवंताचं नामस्मरण सतत स्मरण करत राहते. कारण आपल्या आयुष्याचे दिवस फार तेव्हाचा कालखंड होता तर 1,00,000 आयुष्य होतं माझं. 1,00,000 आयुष्य. माणसाचे आयुष्य फार कमी होत चाललं ना. आता काय 60 50 60 आहे. 50 60 50 60 होय घाट बस एवढंच फक्त उरलेलं आहे. म्हणून तेवढ्या आयुष्यामध्ये जर समजा म्हणा म्हणून भक्ती भगवंतानं संतांनी ही भक्ती सोपी करून दिली नाही का. नरती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. मग मंत्र दिला कोणता रामकृष्ण हरी मंत्र हा जे पावा सर्व काळ नाही का. या विन असता या विन याच्यापेक्षा नाही या विन नाही अनेक साधन याच्यापेक्षा कोणतं वेगळं साधन नाही. वाहत असे आन विठोबाची भगवंता म्हणजे संतांनी विठोबाची आण घेतलेली आहे. आण घेऊन सांगितलं आहे वाहत असे आन विठोबाची नलपसी सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. सुखानं तो भगवंत तुमच्या जवळ आतापर्यंत तेच सांगत आहोत. सुखानं येते तो. त्याला काही एक नाही लागत. त्याला भावाची कारण फक्त भाव जर त्याला दिला ना तो भगवंत तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. हे शतप्रतिशत बिलकुल 100% सत्य आहे. याच्यावर दुमत नाही आणि याच्यावर शंका घ्यायची नाही. याच्यावर शंका घे कारण आण घेतली संतांनी. संतांनी आण घेऊन सांगितलेलं आहे का इथं भगवंत जर तुमच्या आपलासा करून घ्यायचा असं तर न लगती साय जावे वनांतरा सुखे येतो घर नारायण. नारायण तुमच्या घरी येतो नाही का. नारायण तुमच्या घरी येतो. फक्त येण्यासाठी त्याला काय पाहिजे येण्यासाठी तुमचं आमंत्रण पाहिजे. बिना आमंत्रण तो आपल्या घरी पाहुणा नाही येत. करा तुम्ही द्या मोठा प्रोग्राम केला तुम्ही आमंत्रण कोणालाच नका देऊ. ते दुसऱ्या दिवशी सर्व फेकून द्यायला की तिकडे नाही का. अरे बिना आमंत्रण कुत्र नाही येत. कुत्र्याला तुम्ही लुलू करता त्याच वेळेस कुत्र जवळ येईल. मग तुम्ही त्याची वाट का बिना आमंत्रण पाहता का नाही का. तो कधीच बिना आमंत्रण येत नाही. तुम्हाला निमंत्रण त्याला पाठवावं लागल. निमंत्रण द्यावं लागल. दररोज भगवंता तू ये. तुम्ही नैवेद्य जीव घालता भगवंताला दररोज उपाशी ठेवता तुम्ही. बरं तुम्ही सांगा नैवेद्य देताना तुळशीचं पान ठेवता का त्याच्यावर ठेवलं मग जेवढा काय तो भगवंताचं एक आहे. जोपर्यंत तुळशीचं पान त्याच्यावर राहत नाही तोपर्यंत भगवंत जेवण त्यातलं घेतच नाही काही. कारण वरदान आहे भगवंता फक्त गणपती सोडून. गणपतीला फक्त चतुर्दशीला द्यायचा आहे आपलं चतुर्थीला द्यायचा फक्त. संकष्टी चतुर्थीला एकच दिवस फक्त ती कथा आली सांगून समोर मी. म्हणून दररोज रविवारी दिवशी तोडू नये एकादशी दिवशी पान तोडू नये हे वाटलं तुम्ही जर घरात कुठेही ठेवून दिले तर ते 6 महिन्यापर्यंत पवित्र राहते तुळशीचं पान. तुम्ही म्हणता आम्ही भक्ती केली देवाने तू उपाशी ठेवलं दररोज नाही का. उपाशी नाही ठेवलं का मग त्याला जर जीव घालायचा असत तर त्याला तुळशीचं पान असल्याशिवाय नैवेद्य तो शिफारत नाही. एवढं निश्चित लक्षात ठेवा. आणि दररोज तुळशीचं पान त्यावर ठेवायला पाहिजे. आणि भगवंताला सांगायचं भगवंता मी दिलेलं आहे माझ्याच्यानं तर तुला देणं होत नाही तुला काही जीव घालणं होत नाही का. त्या द्रौपदीच्या एका कणासाठी एवढा मोठा दुर्वासा ऋषी नाही का. दुर्वासा ऋषी पूर्ण ब्रह्मांडातलं पूर्ण अर्प गिळू शकते सर्व घेऊ खाऊ शकते एवढा आहे. तू एका कणानं त्याला संतुष्ट केलं त्याच्यासोबत असलेले 1000 ब्राह्मणाचं संतुष्ट केलं एका कणासाठी फक्त. एक कण फक्त होता राहिला होता फक्त त्या थालीला धुतल्यानंतर. एवढं तू करू शकते. तुला कोण जीव घालते बाबा. पण एक माझा एक भाव आहे तुझ्यावर नाही का. तू आनंदानं हे स्वीकार कर. आनंदानं ते मी केलेलं माझ्या हातानं तुला जीव घालते. प्रत्यक्ष भगवंताला लहान लेकराने जसं जीव घालतो ना आपण तसं जीव घालत नाही का. मनातून भावातून करायचं. ह्या गोष्टी काही अशा क्रियेनं नाही करतायत.
मनातून करायचा आणि अश्रूचा एखादा थेंब टाकायचा त्याच्यासाठी देवा. तू किती करते रे. एक तरी मला जीव दाखवा तो उपाशी आहे म्हणून. कोणाची कला आहे, कोणाची कला आहे, कला कोणाची आहे. एक तरी जीव दाखवा मला या पृथ्वी तलावर का बिना उपाशी मेला म्हणून. एक आता काय झालं, एक चिमणीचा खोचुंदा होता, समजतील तुम्हाला. चिमणीचा खोपा होता, त्या चिमणीच्या खोपामध्ये दोन छानसे असे पिलं होते. दोन छान पिलं दिले, पण त्यातून पिलं जन्मले. काय झालं, त्या कोतुंद्यामधून हे चिमणी उडून गेली. उडून गेल्यानंतर त्यातले जे दोन पिलं होते ते पंख त्याने फुटले होते, थोडे उडले जोडले, पण ते जमिनीवर पडले, उडता येत नव्हतं. मग आता यांना भूक लागली. आता हे बिचारे पडून होते असे, मरणार मरणार. त्या क्षणी काय झालं, एक दोन माश्या नाही का ती आपसामध्ये भांडू लागले. भांडता भांडता त्या दोनही पिलाजवळ गेले. एक माशी एकाच्या तोंडामध्ये गेली, दुसरी माशी दुसऱ्याच्या तोंडामध्ये गेली. दोनही पिलाचं पोषण झालं. म्हणून इथं संतांनी सांगितलं आहे, अजगर करे ना चा करी, पंछी करे ना काम. ते पक्षी काम करायला गेलते का, गेलते रे दोघीच्या तोंडात गेले. अजगर करे ना चा करी, पंछी करे ना काम, दास मनु का यू कहे सबका दाता राम. सबका दाता कोण आहे, राम आहे, श्री राम प्रभू. सर्वांचा दाता तो आहे. तुम्हाला एकही दिवस बगर नाशी ठेवत नाही, एकही दिवस नाही ठेवत. तो आहे, दाता आहे. मग एक दिवस असंच झालं, लक्ष्मी माता कुठं चालले, काही नाही, ते आमका जीव एक भुकी राहिला होता, त्याला जागण्यासाठी. बरं, आज एक जीव भुक्या राहिला होता, उद्या 5 जीव राहतील म्हणजे कोण म्हणते, लक्ष्मी माता. असं का, बरं. तर काय तर मी सांगितलं होतं, सांगत असतो हा दृष्टांत कधी कधी येते तर. बरं ठीक आहे. तर मग दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेनं काय केलं, 5 मुंग्या घेतल्या आणि एका डबीमध्ये कोंडून ठेवल्या. 5 मुंग्या एका डबीमध्ये कोंडून ठेवल्या. तर झालं काय नेमकं, भगवंत आले तिकडून. आल्यानंतर झालं का सर्वांचं जेवण दिलं का तुम्ही. भगवंत आले म्हणतात, हो प्रिय, सर्वांना मी जेवण दिलेलं आहे. असं का, 5 जीव उपाशी आहे. कुठं देवाने दाखवतं. घेतली डबी, पाहिले तर ते मस्त त्या 5ही जणी ज्या मुंग्या होत्या, 5ही जणी तिथं आपलं जे खाद्य खात होत्या, तांदूळ होते त्यात पण. हे कधी घडलं म्हणे, मी तर म्हणे याच्यात कोणून ठेवलं, येले भेटलं नाही पाहिजे. तू काही कर म्हणे, कारण हे केव्हा घडलं म्हणे, ज्या वेळेस तू डबीत ते टाकल, तुझ्या कपाळाला अक्षता होती, बंद करते वेळी तिच्यामध्ये दाणे पडले म्हणे, आणि ते अन्न झालं म्हणे. तर म्हणून भगवंत असा आहे, तो एवढा दयाळू आहे, तो या भूतलावर एकही जीव तो उपाशी राहू देत नाही. आणि भगवंताला तसंच द्यायचं, त्याला तसंच म्हणायचं. काय म्हणायचं, देवा तुला जेवढं लागते माझ्या याच्यातलं तेवढं घे, नाही का. यातला काही तो भाग उरत असं, उरत तर नाही, उरते का. पण त्याला काय पाहिजे, क्षण मात्र बिलकुल थोडसा फक्त एक जशी मधुमक्खी याच्यावर बसून, नाही का. मधुमक्खी ही ज्या सदा बसल्यानंतर त्यातलं काय घेते, फक्त ते जसं एक चाखून एक थोडस घेते, तेवढंच तू त्यातलं घेते, बाकी तसंच ठेवते. तर याच्यामधलं जे राहिलं, याच्यामधलं भूतलावर जेवढी जीव आहे, त्या जीवांना तू यातलं थोडं थोडं दे. तो भगवंत म्हणून मला तर हे जीव घालते, पण हा काळजी भूतलावरच्या जीवाची करते. हा तुमचा भाव, एवढंच भगवंताने पाहिजे, बाकी काहीच नाही पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जेवढं करावं लागते त्याच्यासाठी काही पैसा मोजावा लागत, पैसा मोजावा लागते का. तुम्ही म्हणता महाराज याच्यासाठी पैसा मोजावा लागते, हो काही नाही, फुकटच आहे ना, नाही का. हरिनामामध्ये फक्त एक दोष आहे, तुम्ही सांगू शकता काय, सांगू शकता, तुम्ही सांगू शकता कोणता दोष आहे, तर कोणता दोष आहे, नाही माहित. हरिनामामध्ये एक दोष आहे, कारण ते फुकट आहे, हा दोष आहे. ते जर विकत असतं ना, लोकांच्या लईनी लागल्या असत्या, लोकांच्या लईनी लागल्या असत्या. आम्हाला द्या, हो किती रुपयामध्ये, किती कोटी रुपये घेतात तर आम्हाला नाम देतात. पण ते फुकट असल्यामुळं, नाही का,
त्याची किंमत लोकांना येत नाही, नाही का? गावची गंगा टोंगण्याने सांगा, नाही का? असं आहे ते. म्हणून याची किंमत करा. भगवंताचं नामस्मरण सतत जपत राहा. झोपताना, उठताना, सर्व कार्य करताना त्याचं नामस्मरण करा. कारण झोपताना याच्यासाठी करायचं, हो सके ये आखरी रात हो, नहीं का? सोने से पहले अपने गुनाहों की माफी मांग लो. हाँ, सोने से पहले अपने गुनाहों की माफी मांग लो, हो सके ये आखरी रात हो. आपण केलेल्या गुन्ह्याचा माफी मागायची होऊ शकते, ह्या तो आपला शेवटचा दिवस असू शकतो, नाही का? याच्यासाठी भगवंताचे नामस्मरण करायचं आणि माफी मागायची. आणि उठताना सुद्धा भगवंताचे नामस्मरण करायचं. भगवंता, तू तर मला झोपवल्या अवस्थेतून उठवलेला आहे, नाही का? पण आता माझा हा दिवस तुझ्याच कार्यामध्ये जाऊ दे आणि तुझंच नामस्मरण तुझं विसरू नको देऊ, हे मागणी मागायचं. वाटतच ना एखाद्या बाळासारखं काही मागत नसतात, नाही का? जे म्हणत होते तेच मागत बसतात. तेव्हा माझा नातू जेवला नाही त्याने जीव देतो. नातू तर जेवणारच आहे ना, हो, नाही का? आणि त्याचे राहिलेले बिस्किट मला खाऊ देतो. ते कोण खाणार आहे? तर तुम्हीच खाणार आहे ना, नाही का? त्यानं नाही खाल्ले तर, नाही का? असं आहे. तेव्हा हे आहे भक्तीचं स्वरूप. आणि असं समर्पण जोपर्यंत मनुष्याचं होत नाही तोपर्यंत तो एवढा रिकामा नाही होतो तुमच्या जवळीनं अंतःकरणात बसत. रिकामा नाही तो. त्याला भरपूर काम आहेत या सृष्टीमधले. त्याला एकच काम नाही करायला लागत, त्याला सर्वच काम करावं लागते. तुम्ही फक्त तुमच्या घरापुरतं करता, तो सर्व विश्वाचं करते. विश्वची माझी घर, विश्व आपुले मकान सुंदर, हेच शिकाया संसार उद्धारतो याच मार्गे. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात, उद्धार याच मार्गे आहे तो. विश्वची माझे घर जेव्हा होते ना आपल्यासाठी, विश्व आपले मकान सुंदर आहे. मकानासारखं आपलं हेच शिकावं या संसार. या संसारामध्ये येऊन हेच शिकावं लागते आपल्याला. उद्धार तो याच मार्गाने आहे, असं आहे ते. म्हणून आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत. अश्वत्थाम्यानं द्रौपदीचे 5ही मुलं मारले. अश्वत्थाम्यानं 5ही मुलं मारले. का मारले? कारण हा द्रोण पुत्र होय, नाही का? आणि हा कौरवाच्या संगतीमुळं असल्यामुळं त्याची बुद्धी सुद्धा काय झाली? दृष्ट झाली. दृष्टाच्या सोबत राहाल तर दृष्टाचंच फळ तुमच्या पदरात पडेल, नाही का? कारण संगती जर चांगल्याची जर केली तर मनुष्य संगतीमुळं सुधरू शकते. आणि विसंगती म्हणजे जर दृष्ट जर संगती केली तर मनुष्य बिघडू शकतो. ह्या दृष्ट संगतीमध्ये गेल्यामुळं सर्वचे सर्वच त्याच मार्गाने गेले, नाही का? मनुष्य हा कसा कोणत्या संगतीतच पाहिजे? सत्संगती पाहिजे. त्याला काय शब्द आहे? सत्संगती धरा, नाही का? मग हा अश्वत्थामा दृष्ट संगत पकडल्यामुळं, अरे तो कोण आहे माहित आहे का तुम्हाला? अश्वत्थामा चिरंजीवी आहे ना. जसा हनुमंत आहे ना तसा चिरंजीवी आहे हा अश्वत्थामा. द्रोणाचार्याचा पुत्र. बली, भीष्म, नाही का? व्यास, द्रोणाचार्य, नाही का? आपला द्रोणाचार्य नाही, परशुराम आणि बजरंग बली आणि अश्वत्थामा, हे चिरंजीवी आहे, सप्त चिरंजीवी. त्याच्यामध्ये त्याची बुद्धी अशी फिरल्यामुळं त्याला त्याचा मनी गमवावा लागला. झोपेमध्ये यानं 5ही द्रौपदीचे मुलं मारले. आणि जो 6वा वंशज होता याचा, कुणाचा? उत्तरेच्या गर्भामध्ये. उत्तरेच्या गर्भामध्ये कोण? उत्तरेच्या गर्भामध्ये कोण होता? कोण होता? परीक्षिती होता. तर परीक्षितीला सुद्धा यानं ब्रह्मास्त्र टाकलं होतं. वंशच खतम करायचा. ब्रह्मास्त्र टाकलं तर इकडून अर्जुनानं ब्रह्मास्त्र याच्यावर टाकलं, यानं याच्यावर टाकलं गर्भावर. तर ब्रह्माजी प्रगट झाले. ब्रह्माजीनं सांगितलं काय, हे आपापलं ब्रह्मास्त्र वापस घ्या. त्यावेळी अर्जुनानं आपलं वापस घेतलं, परंतु याने वापस घेण्याची याच्याजवळ हे नव्हतं, विद्या नव्हती. मग ते आता कसं करायचं? तर त्याच्या गर्भामध्ये जाऊन भगवान श्रीकृष्णानं, भगवान विष्णूनं
कोणाचं रक्षण केलं? उत्तरेच्या गर्भात जाऊन परीक्षितीचं. मग परीक्षितीचं जेव्हा तिथं काय केलं तर त्यावेळेस त्यांचा तसा बचाव केला. मग हे जे ब्रह्मास्त्र जे निघालं ते कोणाच्या मागं लागलं? अश्वत्थामाच्या मागं लागलं. अश्वत्थामा पळाला. अश्वत्थामा पळाला. पळाल्यानंतर हा लपला कुठंतरी दिसे नाही. मग याचे पाचही मुलं द्रौपदीचे मेल्यामुळं हिला दुःख झालं आणि भीमानं शपथ घेतली याचं रक्त पिल्याशिवाय मी अस्वस्थ बसणार नाही अशी शपथ घेतली. मग पाहायला गेले आणि पकडून आणलं. पकडून आणल्यानंतर द्रौपदीनं म्हटलं होतं का आता याला मारून टाकावं, पण तिनं सांगितलं का याला मारायचं नाही. एक पत्नी एक आई जी आहे ती आई ते 5 जण गमावले त्याचं दुःख काय असते मुलाचं स्वतःच्या हे फक्त त्याच पत्नीला त्या आईला जाऊन विचारा. ही सुद्धा एक आई आहे याची पत्नी. कोणाची? द्रोणाचार्याची, म्हणजे याची आई अश्वत्थामाची. हे सुद्धा एक आई आहे. आणि आईचं हृदय किती समजा कळवळते आपला मुलगा जर गेला ते फक्त आईला कळते. म्हणून हिच्या मुलाला मारू नका. एकमेव स्त्री झाली याच्यामध्ये का दुसऱ्याचं हित. आपले 5 गमावले पण तरी समोरच्याचं हित साधणारी अशी जी स्त्री आहे ती आहे कोण? द्रौपदी. म्हणून तिचं नाव याच्यामध्ये आवर्जून घ्यावं लागते, द्रौपदी, नाही का? त्यावेळेस हे तसं हे जर पाहिलं तर द्रौपदी काही साधारण नाही. द्रौपदी हे लक्ष्मीचा अवतार आहे. तर ते तुम्हाला गोष्ट समोर आल्यानंतर सांगून ही लक्ष्मी कोण होती, तिला काय इथे यावं लागलं. सुतपुरुषीचा श्राप आहे तिला. लक्ष्मीला सुतपुरुषीचा श्राप आहे. जेव्हा सुतपुरुषीचं प्रवचन व्हायचं भूतलावर तर त्यावेळेस भगवान विष्णू ऐकायला यायचे, लक्ष्मीला सांगत नव्हते. मग एक दिवस असं झालं का लक्ष्मी म्हणे हे जातात कुठं येत नाही सांगत नाही. एक दिवस ही मागं गेली. हे भूतलावर आल्यानंतर येईल आपले एका ग्रामीण लोकांचे कपडे परिधान केले आणि लक्ष्मी माता मागं होत्या. त्यांनी सुद्धा एक ग्रामीण स्त्रीचं रूप धारण केलं आणि आल्यानंतर बिलकुल तिचे जाऊन बसले. ही सुद्धा जाऊन बसली. जाऊन बसल्यानंतर काय झालं, यांचं भागवत सप्ताह प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर या विष्णू भगवंतांनी कानाडोळा केला. त्यांनाही माहित झालं होतं का लक्ष्मी माता येऊन आहे म्हणून, पण कानाडोळा केला कारण त्या रागामध्ये तप्त झाल्या होत्या. मग तप्त झाल्यानंतर मग काय झालं, ते निघून आले समजा म्हणायचं. मग निघत असताना तुम्ही कुठं चाललेत बा, कुठं चाललेत म्हणून त्यांनी सांगितलं का नाही तुम्ही राग तुमचा अनावर होईल म्हणून मी काय केलं माहित आहे का मी तुमच्या सगळं बोलली नाही अशा प्रकारचे तिने. मग त्यांना आमंत्रण दिलं होतं तिथं जेवणाचं, त्याच्यावरती रुष्ट होऊन ते निघून गेले. अशा प्रकारची समोर आपण आली तर सांगू दे. मग 5ही मारले पण दुःख वाटू देणं नाही, नाही का? आणि हे समोरच्या व्यक्तीचं हित साधते ती फक्त द्रौपदी, नाही का? अशा प्रकारे समोर मग त्याला आणल्यानंतर पकडून आणल्यानंतर त्याला मारू नका म्हटलं. मग त्याचा जो मणी होता फक्त मणी काढा, त्याचं टक्कल करा. आणि ब्राह्मणाचा कोणतेही समजा जर टक्कल करून गाढवावर जर समजा मनाचं जीव जर काढले तर तो मेल्यापेक्षा मेला होतो म्हणतात आणि हे सत्य आहे. मग त्याचं तसंच केलं आणि त्याला सोडून दिलं. अश्वत्थामाला तो अजूनही चिरंजीवी आहे पण त्याचं ते शक्ती कमी केली तो मणी काढल्यामुळं. अशा प्रकारे समोर जेव्हा युद्ध संपलं धृतराष्ट्र आणि गांधारी हे ज्यावेळेस तिथं मग आता यांचा पूर्ण हे झाल्यानंतर कोणाचं आपल्या यांनी युधिष्ठिरांनी पूर्ण आपलं राज्य आपण आपल्या ताब्यात घेतलं. तिथं समजा हे तुकडे मोडून राहिले होते कोण, गांधारी आणि धृतराष्ट्र. मग विदुर सांगते त्याचा भाऊ विदुरला, अरे तुम्ही आता इथं थांबून काय करता, यायचे तुकडे खाऊन राहिले का तुम्ही? आता तुम्ही तुमच्या निघून जा तुम्ही इथून. ते निघून गेले हिमालयामध्ये एका ठिकाणी. तिथं साधा आग लागली, त्या आगीमध्ये जाऊन खाक झाले. अशा प्रकारे धृतराष्ट्र आणि गांधारी यांचा काय झालं आपलं स्वर्गरोहण झालं. त्याच्यानंतर पांडव जे आहेत पांडवांनी सुद्धा पूर्ण हे झाल्यानंतर आपलं राजपाट केल्यानंतर पांडव सुद्धा निघून गेले, स्वर्गारोहण झालं. तर एक निघत आपापल्या ठिकाणी कोण कोण्या पद्धतीचं पहा कसं कोण्या पद्धतीचं पाप केलं होतं, काय काय अहंकार होतं, ते अहंकार जळत कोणी कुठं पडलं, पहिल्यांदा कोण पडलं, कोणाला अभिमान कशाचा होता,
नाही का पहिल्यांदा द्रौपदी पडली. द्रौपदीला काय, द्रौपदीला आपल्या रूपाचा अपमान आणि ते अर्जुनावर प्रेम करत असल्यामुळं फक्त एकट्यावर जास्त, त्याच्यामुळे तिचं पतन झालं, एका ठिकाणी पडली. त्याच्यानंतर नकुलाला आपल्या देखणं पाहण्यावर समजा मनाचा अभिमान झाला होता, तो समोर जाऊन तो पडला, तोही स्वर्गामध्ये गेला. त्याच्यानंतर सहदेव नाही का, सहदेवाला आपल्या तलवारीच्या बलावर तलवारीचा अभिमान झाला होता, तोही तिकडे जाऊन. भीमाला आपल्या गदेचा अभिमान झाला होता नाही का, तोही समोर जाऊन पडला. आणि त्याच्यानंतर अर्जुनाला त्याच्या धनुष्याचा अभिमान झाला होता, तोही समोर जाऊन. फक्त अभिमानी एकच होता, कोण? युधिष्ठिर. युधिष्ठिराला कोणत्याच प्रकारचा अभिमान नव्हता, काहीच नव्हतं, म्हणून तो स्वर्गामध्ये प्रत्यक्ष गेला, स्वर्गामध्ये. अशा प्रकारे तिथं हे स्वर्गारोहण झालं यांचं. त्याच्यानंतर मग श्रीकृष्ण सुद्धा आपल्या द्वारकेला निघून गेले आणि द्वारकेमध्ये त्यांचं यथायोग्य स्वागत करण्यात आलं नाही का. सर्व संपलं इकडचं, सर्व हे निघून गेले. त्याच्यानंतर परीक्षिती राजा एक दिवस काय झालं माहिती आहे का, आपण आता किती 15-20 मिनिटांमध्ये समाप्त करू आहे ना. हा, त्याच्यानंतर काय झालं, ज्यावेळेस परीक्षिती राजा दिग्विजय करायला लागला, एकमेव राहिला होता. मग कोण राहिला होतं फक्त? परीक्षिती राजा. त्यांचा वंशात फक्त एकच वाचला होता, कोण? परीक्षिती. ज्यावेळेस मग परीक्षिती राजा झाला, दिग्विजय करायला झाला. पृथ्वी आणि धर्म एका पायावर, आणि पृथ्वी हे तिथं हा त्याला मारत होता, कोण? मागवून. कोण? कली मारत असताना हा तिथं गेल्यानंतर त्याला दंडित करण्यासाठी हे केलं. दंडित करण्यासाठी जेव्हा म्हटले त्यावेळेस त्यांनी मला हाकलून देण्याचे प्रयत्न केले. त्यांनी सांगितलं का मला हाकलून देऊ नका, मला तुमच्या राज्यामध्ये राहण्यासाठी जागा द्या. मग 3 जागा दिल्या नाही का. 3 जागा माहिती आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या दिल्या तर? पुन्हा जिथं युद्ध म्हणजे जिथं युद्ध खेळल्या जाते म्हणजे हे जुवा नाही का, पर्ण आणि गमन, पुन्हा चोरी, हे 3 जागा दिल्या होत्या नाही का. मग आता ते म्हणे 1 जागा देऊन द्या म्हणे, अजून 3 काही भागत नाही म्हणे. मग ठीक आहे, तर मग 4थी जागा दिली सुवर्णामध्ये. त्याच वेळेस हा जरासंधाचा जो टोप घातला होता, कोण घातला होता? कोण? परीक्षिती राजानं जेव्हा टोप घातला होता ना, त्या टोपामध्ये जाऊन बसला तो. आणि तेव्हाच शृंगीचा श्राप त्याला घ्यावा लागला. कसा? याची जी पत्नी आहे समजा मनाची, कोणाची? परीक्षिती राजाची, इलावती नावाची पत्नी आहे. इलावतीला रात्री स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये तिला एक झोपेमध्ये स्वप्न पडलं का ती दिवा घेऊन नदीवर गेली, शरयू नदीवर. आणि गेल्यानंतर काय झालं माहिती आहे का, तिचा दिवा विझला. मग लावण्यासाठी काही नाही म्हणून ती परत महालाकडे यायला लागली. तेवढ्यामध्ये काय झालं, एक साधू मुनी तिथं झोपून होता, त्याला लात लागल्यानंतर तो उठला तिला श्राप दिला, तुझं पूर्ण घरानं नष्ट होऊन जाईल, तुझा सर्व पती सहित समजा मनाचं नष्ट होऊन जाईल. हा श्राप झोपेमध्ये दिला. मग जागृतीमध्ये आल्यानंतर मग तिने हे स्वप्न सांगितलं आणि काहीतरी असं झालं तर झालं. त्या दुसऱ्याच दिवशी काय झालं माहिती आहे का, राजा निघाला. कुठं? राजा निघाला, काही गोपनीय माहिती होती, गोपनीय ऐकण्यासाठी असा निघाला. तर त्यावेळेस सांगितलं कृपाचार्यानं का तुम्ही सोबत एकटे नका, जो 4 जण न्या. अंगरक्षक नेल्यानंतर तुम्ही एकच करा, या रक्षकापासून तुम्ही वेगळे जाऊ नका. अंगरक्षकापासून वेगळे जाऊ नका. बर. तर कली ज्यावेळेस घुसला ना अंगामध्ये, आपल्या टोपामध्ये, त्यावेळेस काय झालं माहिती आहे का, हे जे षडरूप 6, कोण? काम, क्रोध, मोह, मद आणि मत्सर, अहंकार, 6 झालं. हे 6चे 6 कोणाची सोबती होय? कोणाची सोबती होय? कलीची सोबती होय. कोणाची सोबती होय? कलीची सोबती होय. काम आणि मोहाला सांगितलं, जा आता राजाचा एक एक जे 4 जण आहेत त्याला एकेकाने तुम्ही बाजूला करा. मोह जो काम आहे समजा मनाचा, काम गेल्यानंतर त्या 4 पैकी एका जणाच्या मनात घुसला आणि सुंदर स्त्री तिथं उत्पन्न केली आणि त्याचं नजर त्या स्त्रीकडे गेली. तो त्या 4 पैकी एक सैनिक त्या स्त्रीकडे झाला. राहिले किती? 3 राहिले. 3 राहिल्यानंतर काय झालं माहित आहे का, समोर गेल्यानंतर एक मोह
आपलं नाही क्रोधाने दाखवली दिली. क्रोधाने सांगितलं तू जायचं, तुझं काम आहे. हे क्रोध गेल्यानंतर या दोघीच्या याच्यामध्ये धसला. दोघीच्या याच्यात धसल्यानंतर दोघे घोडेस्वार आणि ते एकामेकाचे इकडे पाहून एकामेकाचे युद्ध करू लागले. दोघी जण क्रोधाच्या यानं एकामेकाले त्याच्या दोघीमध्येच युद्ध चालू झालं. हे दोन गेले, राहिला एक राहिला. तर एक मोहानं जागा घेतली, त्याच्या अंगात मोह शिरला आणि त्याला एक पेटी दिसली. कशाची? सोन्याची. त्या पेटीकडे पाहून आकृष्ट झाला तर त्या पेटी जवळच गेला. राहिला राजा एकटा. आणि सांगितलं होतं कृपाचार्याला का एकटे जाऊ नका, सोबत ठेवू दा. गेले तुम्ही एकटे भगवान कृष्णाचं नामस्मरण करत जा. विसरून गेला तो. हा एकटा गेला. अरे आपले सैनिक कुठे गेले, काय गेले पता नाही. मग समोर याला लागली तहान लागली. इकडे तिकडे बघतो तर काही दिशे नाही. मग आता घोड्याने सुद्धा तहान लागली असेल बा, आणि याच्या पाठीवर आपण बसून जा. हा आपला आपण किती समजा हे म्हणायचं, आपण दुसऱ्या जीवाचा सुद्धा विचार करायला पाहिजे. म्हणून तो घोड्याच्या खाली उतरला. बाबा तुला तहान लागली असेल ना, मग मी तुला भार कशासाठी, चल आपण दोघे जण पायदळ जाऊ. एवढा सात्विक राजा होता, जो जनावराची कीव करणारा एवढा सात्विक राजा होता. याच्यासारखा राजा होणे नाही असा परीक्षित होता. तर मग गेल्यानंतर काय झालं माहिती का, तिथे एक ऋषीचं हे दिसलं, समजा कुटिया दिसली. त्यांना आनंद झाला, काय हिचा पाणी आहे. पाहते तर मळक्यामध्ये खाली काहीच नाही. मग तो पाणी मागते कोणाला, त्या ऋषीला पाणी मागते. कोणाच्या शृंगी होता, शृंगीचा वडील होता नाही का, शमिक ऋषीला त्याचं नाव माहित नव्हतं, पण हे ऋषी महाराज असा आवाज देता ते काही उठलेच नाही. मग त्यांनी जो तिथं दिसला साप, कारण त्या कली घुसून होता त्याच्यामध्ये. तो साप होता, तो साप घेतला बाणानं आणि गळ्यात टाकून दिला. ह्या तो अनत नावाचा मित्र या शृंगीचा यानं पाहिलं. अनत नावाचा शृंगीचा जो मित्र होता, हे होते नदीवर नाही का. आणि आला अनद सांगायला लागला का तुझ्या बाबाच्या गळ्यामध्ये साप टाकला. कोण? तर राजानं टाकला. तिथंच त्याने विचार केला आणि तिथंच पाणी घेतलं नदीतलं आणि तर्पण केलं आणि सांगितलं का तुला मी श्राप देतो का 7 दिवसामध्ये तुला तक्षक नावाचा साप येऊन डंक करेल, मारून टाकेल. हा श्राप ज्यावेळेस मग शमिक ऋषी दाखल झाले त्यावेळेस पाहिलं यांनी अंतर्ध्यान होऊन याच्यामध्ये दोष कोणाचा दिसला, मुलाचा दिसला. मुलाला म्हणतात बाबा तुझा दोष आहे, पण आता तू दिलेला हा जो श्राप आहे हा तर माग येऊ शकत नाही. मग आता एक कर, तू काय कर, राजाला याच्यापासून काय कर, याच्यापासून मुक्त करण्यासाठी तू त्याला साधन सांग काहीतरी. तर मग हे गेल्यानंतर सांगितलं का आता तिथं गेल्यानंतर असं आहे. तर मग त्यांनी विचारलं आता मी तर आता झाल्यावर 7 दिवसामध्ये शृंगीनं श्राप दिला मला, तर माझी चुकी टोप काढल्यानंतर त्याला माहित झालं की आपलं चांगलं खराब झालं, आपण असं नाही करायला पाहिजे होतं. आपण अभद्र शब्द आणि साप, तो साप कोणी टाकला होता माहित आहे का? तो साप होता तो तक्षकानंच टाकला होता. तक्षकानंच का टाकला? कारण पांडवाचं तक्षकाचं सतत युद्ध व्हायचं, सतत भांडण व्हायचं नाही का. जे ते खांडवन जाळलं त्यावेळेस नाही का. मग त्यावेळेस त्याला तेव्हापासून वैरत्व होतं, म्हणून ते हे माहित होतं घटना, म्हणून तक्षकानं सापानं मारून टाकला. आणि त्याच्याच बलावर तो श्राप भेटला त्याला. शृंगीने श्राप दिला आणि शृंगीने श्राप दिल्यानंतर मग आता 7 दिवस फक्त तुमच्या आमच्या वर्णाचे आहेत. त्याला सांगितलं 7 दिवसामध्ये तुमचा काय करून घ्यायचा, उद्धार करून घ्यायचा. त्याच्यासाठी मग राजा शोध करत आहे. तिकडून शुक मुनीचं आगमन झालेलं आहे. त्यांना अशा प्रकारे मग तिथं 7 दिवस भागवत केला गेलेला आहे आणि सांगितलं का याच्यातून तुमची मुक्तता होईल. जन्मजयाने भरपूर प्रयत्न केले, म्हणून आपण जन्मजय हा कोणाचा मुलगा, हा परीक्षितीचा राजाचा मुलगा. अशा प्रकारे 7 दिवसामध्ये आपल्याला सुद्धा त्याच्याप्रमाणे परीक्षिती राजाप्रमाणे आपला सुद्धा उद्धार करून घ्यायचा आहे. म्हणून आपण पहिला दिवस इथंचा उद्धारासाठी इथंचा आपण इथं पठण केलेलं आहे नाही का. म्हणून झालेली सेवा गुरुदेवची समर्पित होऊन